विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या बळजबरीने जर जमिनी हिसकावून घेतल्या जात असतील तर हा विकास नेमका कोणासाठी हा प्रश्न पडतोय परभणीच्या शेतकऱ्यांना। गोवा ते नागपूर हा जो शक्तीपीठ महामार्ग सरकार या ठिकाणी सुरू करत आहे, हा शक्तीपीठ महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी जिल्ह्यातून जाता जाता तो परभणीतूनच जातोय। अनेक शेतकऱ्यांवर दडपशाही त्या ठिकाणी अवलंबली जाते आणि परभणीतल्या शेतकऱ्यांना अक्षरशः त्या ठिकाणी ओरबडून काढलं जातं। शक्तीपीठाला विरोध म्हणून जेव्हा शेतकरी रस्त्यावरती येतोय तेव्हा ब्रिटिशांप्रकारे त्या ठिकाणी या शेतकऱ्यांवरती अमानुष लाठीचार्ज होतोय। शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी विश्वासात घेतलं जात नाही। विकास कामाच्या नावाखाली तुम्ही शक्तीपीठ उभारत आहात, परंतु हा प्रकल्प उभारत असताना, शक्तीपीठ सुरू करत असताना तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं का? शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले का? त्यांच्या समस्या काय ऐकून घेतल्यात का? तर नाही, केवळ एक विकासाचं विजन म्हणून तुम्ही डोळ्यासमोर ठेवता आणि परभणी सारख्या जिल्ह्यातून, ज्या जिल्ह्याची जमीन ही सुपीक आहे, पाण्याचे चांगले स्रोत आहेत, परंतु बोटावर मोजावा एवढ्या आकड्या एवढी जमीन शेतकऱ्यांकडे 2-2.5 एकर, त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे जमीन नाही। आणि हीच जमीन शेतकऱ्यांचं उदरनिर्वाहाचं प्रमुख आणि महत्वाचं आणि मुख्य साधन आहे, दुसरं कुठलं साधन नाही। आणि ह्या 2-2 एकर 2.5 एकर जमिनी तुम्ही शेतकऱ्यांकडून बळकावणार, शक्तीपीठाच्या नावाखाली ह्या जमिनी तुम्ही ठेकेदारांच्या, गुंतवणूकदारांच्या आणि भांडवलदारांच्या घशात घालणार आणि शेतकऱ्यांची माती करणार। तुम्हाला वाटतं आम्ही शेतकऱ्यांची फक्त जमीन आणि त्यांची माती घेतोय, चूक। तुम्ही शेतकऱ्यांची माती घेताय किंवा शेतकऱ्यांचा सातबारा तुम्ही ताब्यात घेताय, म्हणजे फक्त सातबाराच नाही, जी जमीन शेतकऱ्यांकडून तुम्ही घेताय ती जमीन त्या शेतकऱ्याच्या बापजात्यांचा इतिहास आहे, त्या शेतकऱ्याचा तो अभिमान आहे आणि त्या शेतकऱ्याच्या लेकरा बाळांचं भविष्य आहे। आणि ते भविष्य तुम्ही काय करताय फडणवीस साहेब? हिसकावून घेण्याचं काम करताय विकासाच्या नावाखाली। तर असा विकास आमच्या परभणीतील आणि तमाम शेतकऱ्यांना नकोय साहेब। एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये बसायचं, बिस्लरीचं पाणी घ्यायचं आणि नकाशा काढून त्या नकाशावरती रेगा ओढायच्या आणि विकासाचं विजन ठरवायचं, एक रोडमॅप तयार करायचा, म्हणजे याला विकास म्हणता येत नाही। तुम्ही कार्यालयात बसता आणि नकाशावरती रेगा ओढता, म्हणजे विकास नसतो साहेब। तुम्हाला जर खरंच काही करायचं असेल तर परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये एखादा मोठा उद्योग आणा, एखादी मोठी कंपनी आणा, इथल्या तरुणांना रोजगार द्या, बेरोजगारी कमी होईल, रोजगाराच्या संधी उपलब्ध करा। 1972च्या काळामध्ये एक विद्यापीठ आमच्या परभणीला आलं। विद्यापीठ घेत असताना शेंद्रा असेल, बलसा असेल, सायाळा खटिंग असेल, पिंगळी असेल, या शिवारातल्या जमिनी तुम्ही घेतल्या, त्या शेतकऱ्यांना आम्ही दिलं की आम्ही तुम्हाला नोकरी देऊ, या विद्यापीठामध्ये तुम्हाला सामावून घेऊ। काय झालं? आजही शेंद्रा, सायाळा, बलसा ही गावं अजूनही स्वतःच्या हक्कासाठी लढतायत, पण तुम्ही नोकरी दिली नाही। जे दिलंय ते फक्त कागदावर दिलंय। विकास हा तुमचा कागदावर दिसतोय, प्रत्यक्ष जमिनीवर मात्र धुराळा आणि धुरडा तुम्हाला दिसतो आणि खड्डे दिसतायत। मग असे प्रकल्प कशाला आहे? बरं, तुमचा शक्तीपीठ जाणार आमच्या परभणी सारख्या जिल्ह्यातून, आमच्या शेतकऱ्याच्या जमिनीवरून जाणार, त्याच्यावरून वाहनं कोणाचे धावणार? भांडवलदारांचे, गुंतवणूकदारांचे, ठेकेदारांचे। शेतकऱ्यांचं काय? आज प्रगतशील शेतकरी म्हणून तो शेतकरी छाती ठोकून सांगतोय, तो शेतकरी उद्या भूमिहीन होईल। ज्या भूमीचा मालक आज आहे तो उद्या भूमिहीन होणार आणि त्याच हायवेच्या कडेला कुठंतरी एखादी छोटीशी पानटपरी टाकणार आणि दिवसभर बसणार 2 रुपये 3 रुपये जमा करून। साहेब, याला तुम्ही विकास म्हणणार का? अहो, साधारण शेतकरी एका मोठा प्रगतशील शेतकरी सुद्धा नाहीये। आणि तुम्ही काय करणार? शेतकऱ्यांसाठी अमेरिकेसारख्या ठिकाणी जाणार, डोनाल्ड ट्रम्प सारख्या ठिकाणी अध्यक्षासोबत हातमिळवणी करणार, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आणि शेतीच्या स्पर्धा लावून देणार। आमच्या पदरात काय? 2 एकर आम्हाला जमीन आहे, त्याच्यात आमचे 2 लेकरं आहेत, आमचं भविष्य आम्ही कसं राबवायचं हे मोठे प्रश्न आहेत। आणि जेव्हा आमचा शेतकरी विरोध करायला रस्त्यावरती उतरतो तेव्हा अमानुषपणे त्यांच्यावरती लाठीचार्ज होतोय, अमानुषपणे त्यांना त्या ठिकाणी वागणूक दिली जाते, कुठला विचार घेतला जाणार नाही, कुठली समस्या सोडली जाणार नाही। साहेब, हा विकास नाही, तर हा खऱ्या अर्थानं आमच्या डोळ्यात देखत होणारा भकास महाराष्ट्र आहे। आणि या भकास महाराष्ट्राला सर्वस्वी तुमची यंत्रणा, तुमचं प्रशासन आणि तुमचं सरकारच जबाबदार आहे, लक्षात घ्या। आणि याला पर्याय सुद्धा आहेत, चांगले चांगले मोठे तुमच्याकडे इंजिनियर आहेत, चांगले चांगले तुमच्या आयडिया आहेत तुमच्याकडे। मग थोडासा महामार्ग जरी वळविला तर काय बिघडायलं? ज्या ठिकाणी योग्य जमीन नाही, लागवडीखाली जमीन नाही, अशा ठिकाणातूनही तुम्ही मार्ग नेऊ शकता। यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे, ठेकेदार तुमचे आहेत, सर्व गोष्टी तुमच्याकडे। मग शेतकऱ्यांच्या उरावरूनच हा शक्तीपीठ नेण्याचा अट्टहास का? आणि मराठवाड्याच्याच का? अहो, एकतर दुष्काळाने आम्ही होरपलेलो आहे।
आणि संघर्ष हा आमच्या 5वीला पुजलेला आहे आणि अशातच तुम्ही आमच्या टाळूवरचं लोणी खात असाल तर धिकार आहे तुमच्या सरकारचा आणि धिकार असेल तुमच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.